नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. आणि मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे कंटेंट क्रिएशन. आणि मित्रांनो, माझ्याशिवाय कंटेंटवर दुसरं कोण बोलू शकतं? त्यावेळेस सर कंटेंट क्रिएशन विषयी बोलताय का? हो. नाही म्हणजे मी अपमान करू तुमचा का स्वतःचाच करून घेताय? तर स्वतःचं केलं कसं तर कमी कमी वाईट वाटतं. नाही बोला, आता बोला. सर काय झालं, ते फॉर्मॅट शोचं जरा चुकलं असं वाटतं, कारण का मी ज्या विषयावर बोलतो त्या विषयातला कोणतरी दिग्गज येतो. दिग्गज माहिती नॉर्मल वस्तू. हां, तर ह्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाहीये. तरी पण करा, इथे पुण्यात माहीत नसेल लोकांना. हे आहेत नील सालेकर आणि मोठे कंटेंट नमस्कार. क्रिएटर आहेत. ह्यांना आज आपण बोलवलं आहे, म्हणजे तेच आले आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर ह्यांना सगळे ओळखतातच. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे नेतो आता. ओके. तर तुम्ही आता एक मोठे क्रिएटर झालेला आहात. तुम्ही आता सचिन सरांबरोबर पण ॲड केली, सचिन तेंडुलकर द ग्रेट. आता तुम्ही माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला बसले, म्हणजे आता तुम्ही मोठे झाले असं पण म्हणू शकतो. तर हे मोठं व्हायच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं? काय नाही रे, नॉर्मल आयुष्य होतं. अजून पण आयुष्य नॉर्मलच आहे. फक्त ते इंस्टाग्रामवरती असं वाटतं की खूप काय काय आहे मोठं वगैरे. अच्छा, मग हे ते कंटेंट क्रिएशन तू कधीपासून चालू केलंस? तसं बघायला गेलं तर कॉन्टेंट क्रिएशन 2016 मी चालू केलं आहे. माझा मित्र अजून एक, तुम्ही त्याला पण ओळखत असाल, फोकस्ड इंडियन हँडल त्याचं, करण सोनावणे. सो आम्ही दोघांनी म्हणजे त्याचं एक ऑलरेडी चॅनल होतं बरं यूट्यूबवरती, जे तर एकटाच तो करत होता. त्याला सगळे टेक्निकल सपोर्ट नव्हता वगैरे. आणि आधी मी फुल टाईम DOP सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करायचो. आणि ते करत असताना मग त्याला काही जे काही सपोर्ट लागायचा शूटचा वगैरे, तर तो असं म्हटला की करशील का एकदा मदत. आणि तसं करून आमची सुरुवात झाली. मी ॲज अ कॅमेरामॅन त्याच्याकडे गेलेलो. आणि नंतर मग आमची ट्युनिंग जमली आणि मग आम्हीच लिहायला लागलो, ॲक्ट करायला लागलो सगळं. आणि मग तो चॅनल आम्ही 3-4 वर्ष चालवला. आणि मग इव्हेंच्युअली भाडीपामध्ये आम्हाला सारांनी म्हणजे एकदा कॉल केला, बोलवलं त्याला. इन हाऊस टीम बिल्ड करायची होती फॉर भाडीपा. मग आणि सोशल मीडियामध्ये तर काय असा एक्सपिरियन्स नव्हता, पण तो म्हटला की तुम्ही चॅनल एखादं चालवलं तर तुम्हाला आहे थोडाफार, आपण तू ये मग आपण बघू. तसंच आम्ही गेलो आणि मग आम्ही काम चालू केलं. मग 2 वर्ष मी भाडीपामध्ये काम करत होतो. त्यावेळेला ऍक्च्युली जास्त मला डिजिटलचं नॉलेज आलं असं मी म्हणू शकतो, एक्सपिरियन्स आला असं म्हणू शकतो. आणि मग काय नाही, मग लॉकडाऊनमध्ये थोडासा वेळ मिळायला लागला. मग कॉन्टेंट बनवायला सुरू केलं. आणि जसं कॉन्टेंट बनवायला सुरू केलं हळूहळू, आणि मेन म्हणजे आम्ही मराठीत तेव्हा करत होतो कॉन्टेंट. पण भाडीपामध्ये तुम्ही जे काम केलं 2-3 वर्ष काय असेल ते, त्याचा कितपत फायदा झाला? त्याचा फायदा असा आला की तो एक्सपिरियन्स मला खूप कामाला आला. मेन त्याच्यातनं मी जर गोष्ट कुठे शिकलो असेल तर ती म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करताना सोशली अवेअर राहणं. आणि सोशली अवेअर राहणं ॲज इन आपण आता आजकाल तुम्हालाही माहिती आहे, पटकन लोक ऑफेंड होतात. क्षण पण लागत नाही ऑफेंड व्हायला, आणि कार नाही लागत. काही नाही, असेल नसेल तर ते खोदून काढून ऑफेंड होऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून पण कॉन्टेंट कसा बनवायचा, कुणाचे सेंटिमेंट्स हर्ट न करता, हे मी भाडीपामध्ये शिकलो. मी एकदा तुझं एक लाईव्ह बघितलं होतं, तो कोणाबरोबर होतं मला आठवत नाही, पण त्याच्यात तू सांगितलं होतं की कंटेंट क्रिएटर, तर कोणतरी म्हणते की कंटेंट क्रिएटर नाही, मला ऍक्टर व्हायचे. कंटेंट क्रिएटर मला कोण म्हटलं तर मला थोडं कमीपणा वाटतं. तू त्याच्यात सांगितलं होतं. मला पहिली गोष्ट तर माणूस कुठलंही काम करत असो, मग तो कचरा काढणारा असो, गटर साफ करणारा असो, नाहीतर तो मोठी मल्टीनॅशनल कंपनी चालवणारा असो, कुठलंच काम छोटं नाही आहे. सो बेसिकली मला असं वाटतं की कुठलंही काम आहे ना, त्याला कोणी असं कमी जास्त लेखू नये. बरोबर. मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएटर ला आत्ता कुठे जाऊन एक वजन मिळते. तुम्हाला पण कळलं असेल लॉकडाऊन, त्याच्या आधी पण बरेच कॉन्टेंट क्रिएटर, पण त्यांना असं कुणी एवढं इज्जत दिली नसेल. म्हणजे इज्जत ॲज इन फॉलोअर खूप आहे, रिस्पेक्ट आहे, त्यांचं ग्लॅमर सगळं आहे, पण एक इन जनरल आई बाबांचा जो जनरेशन आहे तिथे इज्जत नव्हती. काय पैसे कमवून हा झोन होता, आता तो नाहीये किंवा बदलतोय असं मी म्हणेन. थोडासा आता आलाय की लोक या गोष्टीकडे सिरियसली बघतात. कॉन्टेंट तू अच्छा कॉन्टेंट बनवतो का, रील्स बनवतो एवढं तरी, अरे सगळेच रील्स बनवतात लहान मुलांपासून. पण त्याच्यातही कॉन्टेंट क्रिएट हा एक वेगळी मी म्हणेन की टर्म आहे म्हण, किंवा कोण आहे परिपूर्ण कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय. त्याला आयडिया येतात, तो त्या आयडिया लिहितो, बरोबर, तो त्या आयडिया एक्झिक्यूट करतो, तो त्या आयडिया शूट करतो, तो त्या आयडिया एडिट करतो,
तो ती आयडिया पॅकेज करतो. पॅकेज म्हणजे आपण टायटल कॅप्शन हे पॅकेजिंग, तो ती आयडिया पॅकेज करतो. तो ते सोशल मीडियाप्रमाणे मी कधी आता समाजात कुठला ट्रेंड चालू आहे, कुठला क्षण येतोय, काय होतंय, काय चालू त्याप्रमाणे तो बरोबर टाकतो, त्याला हॅशटॅग देतो. म्हणजे तो एका आयडिएटर व्हिज्युअलायझर पासून ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जसं आपण बघतो व्हिज्युअलायझर पासून ते रिलीजच्या सोशल मीडिया हेड पर्यंतची जी काम आहेत ना तो एकटा करतो ऑन डेली बेसिस. अरे ही काय हलकी गोष्ट आहे का? ऑन डेली बेसिस, डेली. असं आहे. आता जो म्हणला की आपल्या आई वडिलांचं जनरेशन आहे ते जरा कंटेंट क्रिएटर हे त्यांना माहितीच नाही, म्हणजे आता कळलं असेल थोडं. तर तुला कधी घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं की बाबा आपला मुलगा हे करतोय, किंवा त्यांना कधी कळलं? सो बेसिकली असं झालं की आधी मी करत होतो ते काय बोलायचे नाही, थोडं आधी बोलले की एकदा काही वर्ष आधी बोलले की आता ते आई बोलली की तुझं ते यूट्यूब वगैरे आता बंद कर, काहीतरी कामाला लाग. काम करत होतो मी ऍक्च्युली, तरी ती म्हटली की म्हणजे ते तिला असं वाटत होतं की तू एक करतोयस ना हे काम, मग त्याच्यात मध्ये मध्ये युट्यूबचा कशाला तू ते तुझं टाइम वेस्ट होते असं केलं. ते लिटरली अशी पेट म्हणत होती आता तुझं ते युट्यूब आहे ना ते आता जरा बंद कर, करणला पण सांग असं बोललेली. सेम करणच्या घरी पण हेच बोललेले, नील बिलच्या आता नादाला आता बस, आता बस आता चल कामाला लाग. आणि तर ते सगळं चालू होतं. ती एक स्टेज आम्ही कशी कशी पार केली, कधी कधी सांगायचो नाही, मग व्हिडिओ दिसायचा अचानक. आता तर खूपच गोष्टी बदलल्या ऍक्च्युली. आता ती गोष्ट प्राऊड झाली, अरे माझा मुलगा करतो, माझा मुलगी करतो असं. पप्पांना ते व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवायचं असतं, आणि पाठव सचिनचे ऍड मला स्टेटसला ठेवायचे, पाठव सचिनचा फोटो, किंवा कुणासोबतही काम केलं, नवीन काय केलं, वेब सिरीज आली, हे केलं ते केलं, तर त्यांना असं होतं की अरे मला सांग, मला पाठव, मला ग्रुपमध्ये पाठवून दे. तर ती आता दॅट थिंग हॅज टर्न्ड हे. आणि मग एक दोन वेळा मम्मीचा पण मी व्लॉग मध्ये वगैरे मम्मी सोबत व्लॉग केलं तेव्हा पण ती बोलली की मला आधी सगळा फालतूपणा वाटायचा, पण आता हीच गोष्ट आहे की हे आधी कळत नाही, पण तिची मेहनत आहे, त्यावेळेला तो सपोर्ट लागतो, तेव्हा जर तो दिला तर माणूस थोडं मेंटली अजून खुश होऊन अजून काम करू शकतो. स्ट्रगल आहे तो आहे, त्याला काहीच करू शकत नाही. जर तू ह्या फील्ड मध्ये नसता तर काही होता बॅकअप प्लॅन? नाही, ऍक्च्युली मी ठरवत नाही गोष्टी. ओके. हा मला मी मेजरली खूप वेळा करतो, मी ठरवतच नाही गोष्टी. कारण की मी आता जर तू बघितलंस तर माझा ट्रॅव्हल खूप वेगळा आहे. मी 12वी कॉमर्स केलं, कॉमर्स नंतर मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेलो, तिथे मी फाईन आर्ट केलं 4 वर्ष डिग्री. त्याच्यानंतर मी तो फाईन आर्ट करत असताना मला कॅमेरा हातात आला, ती फोटोग्राफी चालू होती तेव्हा. त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये वळलो, व्हिडिओ करता करता मग मी सिनेमॅटोग्राफीमध्ये वळलो. तर त्याच्यानंतर मी पासआउट झाल्यानंतर मी एक 5-6 वर्ष मी ॲज अ DOP म्हणूनच काम करत होतो, ते एडिट असं. मग मध्ये करंटचं एंट्री झाली आयुष्यात, मग तिथून ऍक्टिंग सगळं चालू होतं. त्याच्या आधी मी डान्सर होतो फुल टाइम. मग जे मध्ये गेल्यावर तेव्हा डान्सिंग बंद झालं, मग ऍक्टिंग जे मध्ये असताना थिएटर केलं. ओके. ते असं म्हणजे याच्यात एकच त्या फील्डमध्ये मी उड्या इथे तिथे असं करत 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 मी इथे आता लँड झालोय. ह्याच्यात पण मी बऱ्याच गोष्टी करतोय. आता ही जी तुमची टीम आहे, सगळेच फोकस्ड इंडियन आहे, सिद्धांत आहे, ही कशी फॉर्म झाली? ही ऍक्च्युली कशी फॉर्म झाली, आम्ही सगळे भेटलो, सगळ्यात म्हणजे करण आणि मी तर खूप आधीपासून ओळखतो एकमेकांना. पण माझे जेव्हा 100K झालेले तेव्हा मी पुण्यातले नाही पण मुंबईतले जेवढे क्रिएटर होते त्या सगळ्यांना एका ठिकाणी बोलवलेलं की तुम्ही या, मला एक डान्स व्हिडिओ करायचा सगळ्या मराठी क्रिएटर्स बरोबर, मराठी हिंदी जेवढे मी ओळखत होतो तेवढे. आणि त्या डान्स व्हिडिओला सगळे भेटले, 20-25 जण आम्ही जास्तीच ऍक्च्युली भेटलो. आणि तेव्हा अशी ओळख वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर तेव्हा ज्यांची जशी जशी ट्युनिंग जमली तसे तसे ते लोक भेटत गेले. नंतर मी फक्त निमित्त ठरलो असं बोलू शकतो. तर तेव्हा सिद्धांत, शुभम, सौरभ आम्ही भंडारे भेटूया परत. आणि ते आमची काय वाईब जमत गेली आणि आम्ही ते मग जास्त भेटायला लागलो. आणि हळूहळू मग असं झालं की मग आता मी जिथे राहतो तिथे अशी मोकळी जागा वगैरे भरपूर, सगळे आम्हाला ओळखतात. मला आणि करणला कोण नाही बोलत, रेस्टॉरंट पाहिजे, कॅफे पाहिजे, रस्ता पाहिजे, कोणी गेलं, लोक गाडी बिडी थांबून जातात, झाला हा चला निघतो असं या लेवलचं आहे. त्याच्यामुळे आमचे ते शूट करायला इझी पडतं, आवाज कमी आहे, शांत आहे, मोकळे रस्ते आहेत. मग हे लोक पण सगळे म्हणजे सौरभ, शुभम, सिद्धांत ते लोक सगळं तिकडेच येतात. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की आता म्हणजे सुचायचेच व्हिडिओ माणूस घेऊन की हा व्हिडिओ सौरभ सोबत चांगला होईल, हा व्हिडिओ सिद्धांत सोबत चांगला होईल असं. म्हणजे आता मध्ये मध्ये जेव्हा कोणासोबत दुसऱ्यासोबत आम्ही बाकीच्यांसोबत पण करतो पण आता मोस्टली असं झालंय की
दिसतं आता videos direct. तसाच तो. हा, की बाबा हात हा दिसतो. आपणच आहे. हा. हा सिद्धांतच आहे. हा, आणि हा. आता असं झालं की आमचे कॅरेक्टर पण डेव्हलप झाले. हा. सरफरे वैरी, सिद्धांत, हा. याया दिदी, ह्याव त्याव. हा. त्याच्यामुळे ते आता कॉन्सेप्ट त्याला धरून येतात. त्याच्यामुळे ते आमच्यातच खूप जास्त व्हिडिओ होत जातात आणि मग लोकांनी ते फॅन पेजेस तयार हा, होतात. हा. मग काय 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 होत. तर आता सचिनचा विषय काढला तर त्यांच्याबरोबर ऍड करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? अरे खूप भारी होता. माझा तर किस्साच झालेला. हा, माझा दिवस सुरुवात एकदम घाण झाली, खूप घाण. कारण आम्ही- शूटच्या दिवशी हा गेलो आणि मला ते बोलले की तू नाही येऊ शकत ऍड मध्ये. कोण बोलले? ऍडवाले. अच्छा, ऍड वाले. हा, कारण की ते म्हणले की तू सचिनपेक्षा पण मोठा दिसतो, हाईट तुझी जास्त आहे सचिनपेक्षा, हा, तर तू ते आम्हाला मुलं हवेत जरा हा, असे हा. लहान, म्हणजे लहान अजून 22-23 वर्ष ते आपली क्रिकेट अँड ऑल. हम्म. सो यू डोंट लुक विथ लाईक द किड्स किंवा थोडा अजून मच्युअर वाटतो तुझं हे वगैरे. आणि बाजूला बसून होतो आणि सचिन सरांचा जो मुलगा आहे अर्जुन तेंडुलकर, त्याचा मला खूप महिन्यांआधी मेसेज आला की मी तुझा खूप मोठा फॅन आहे वगैरे. आम्ही इन जनरल असं बोलत असतो DM वरती. हा, तर त्याला मी असंच आदल्या दिवशी मेसेज केले की रे ब्रो आम्ही तुझ्या डॅडसोबत ॲड शूट करतोय वगैरे वगैरे. हम्म. ना का बोलतो अरे ग्रेट असं. सेटवरती आले आणि सचिन सर गाडीत नव्हतं, नील कोण आहे नील. आणि मी बसलेलो वरती मेकअप रूम मी झोपलेलो ऍक्च्युली. सकाळी सोडून बोललो आता जाऊ दे ऍड पण शूट कर, काय ब्लॉग पण शूट करून देत नव्हते. हा, प्रोटोकॉल होता की Okay, तुम्ही हा, कॅमेरा बाहेर नाही नाही करू करू शकत. मुलं झोपूया. मी खुर्च्या 2 टाकल्या आणि हात असं ठेवून झोपलो. आणि नंतर मला बोलवायला आला एक जण आणि खाली बोलवलं. मला काहीच माहित नाही, मी झोपलेलो. खाली नेलं आणि मला म्हणतात हा उभे राहा. मला कुठे उभे राहू, डायरेक्ट शॉटमध्ये उभं केलं रे. आणि मला माहितीच नाही की इकडनं गाडी येते त्याच्यात सचिन सर, मला काहीच माहित नाही. मी झोपेत येऊन डायरेक्ट उभा तिकडे. हा, सचिन सर आले, शॉर्ट दिला असं. मग वरती बोलले नाव घेतलं तुझं. म्हणलं अरे बापरे नाव बिव घेतलं. मग मला ती लिंक लागली, अच्छा हे सांगितलं असणार की माझा असं. मग सचिन सर नील कोण आहे, नील बोलला सर मी आहे. मग ते म्हणले हा मला अर्जुन बोलला माझा मित्र आहे सेटवरती, त्याला भेटा वगैरे, तर त्याला सांगा अर्जुनला की मी भेटलो. बोला हा असं सांग. तर आता आपण काही येस नोचे प्रश्न घेणार आहे. ओके तर तुला येस का नो उत्तर द्यायचे फक्त. असं तुला वाटतं का की कंटेंट क्रिएशनमध्ये आपण थोडं अजून आधी यायला पाहिजे होतं किंवा आधी स्टार्ट करायला पाहिजे होतं असं वाटतं? रीलमध्ये ॲक्टिंग करायला कधी मुलगी मिळाली नाही आहे असं झालं आहे का? हो झालंय ना. किती वेळा? ते मोजलं नाही. पण आता ऍक्च्युली असं झालंय ना की मुलीला कास्ट करण्यापेक्षा मी करण किंवा सिद्धांत यांना किंवा सौरभ यांना कास्ट करतो, ते अजून मजा आणतं. असं कधी झालं की ॲक्टिंग केली कोणत्या शो किंवा मूवीमध्ये आणि सीन कट झाला एडिटमध्ये? नाही अजून तेवढी मी ऍक्टिंगची कामं नाही केली. बरं आता एक लोकांचा प्रश्न आहे, काहीतरी फॅन्स वगैरे विचारतात, त्यांनी विचारलं की अथर्व सुदामे आपला कधी इंटरव्ह्यू घेईल असं वाटलं होतं का? कधीच नाही ना, नव्हतं वाटलं. माझा ऑकवर्ड सायलेन्स का झाला? तो जोक होता ऍक्च्युली. चला तर रॅपिड फायर आहे, वाव. पटापट. फिल्म मेकर का कॉमेडियन? फिल्म मेकर. इंस्टा का यूट्यूब? इंस्टा. बी युनिक का आशिष चंचलन? आशिष चंचलन. आत्ता काय विचार करतोयस प्रेझेंट? पुढे काय करायचं आता व्हिडिओ त्याचा विचार करतोय तुझ्यासोबत. ओके. रॅपर कुठला आवडतो, एविल का डिवाइन? आणि हा जो इंटरव्ह्यू मी जो घेतला तो का आत्तापर्यंत दिलेले सगळे इंटरव्ह्यू? आत्तापर्यंत दिले सगळे इंटरव्ह्यू फेल आहेत या इंटरव्ह्यू. आत्ता तू करा कॉन्टेंट अंदाज पण सुचलं पाहिजे. तर एकदा तिथे बघून. तर मित्रांनो, अथर्व सुदामेच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळं करा या व्हिडिओला. मेन म्हणजे कॉमेंट करा आणि त्याला सांगा तो किती बाप होस्टिंग करतो आणि मी माझ्यामुळे किती मजा आली एपिसोड, नाही तर काहीच नव्हतं. दुसरी गोष्ट, सकाळचं ॲप डाउनलोड करा 3KM आणि त्याच्यावरती पण तुम्ही एपिसोड बघत असाल आणि अजून अथर्व असे नवीन काय काय एपिसोड्स घेऊन येणार आहे. तर सगळ्याला सबस्क्राईब करा, सगळ्याला शेअर कॉमेंट सगळं लाईक करा, कारण की ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता करा.